तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा दिवस आहे दिवाळीचा, भाऊबीजेचा दिवस आणि आता सकाळचे वाजलेले 9। तर मी आता जस्ट सकाळी निघालेलो आहे केस कापायला आणि त्याच्याच बरोबर अजून दुसरं काम जे आहे ते आपली गाडी धुवायची, ही औरा धुवायची आहे कारण की खूप माखलेली आहे, एकदम धूळ माती सगळं चिकटलेलं आहे तिला आणि गाडी धुवून तिच्यावर मला ऍक्च्युली फोटो काढायचे आहेत माझे, कारण की मी गाडी जेव्हा घेतली नवीन तेव्हा जस्ट असं नॉर्मल फोटो वगैरे काढले, त्याच्यानंतर असे चांगले काही फोटो काढले नाही की कुठे अपलोड करायला वगैरे इंस्टाग्रामवर वगैरे। तर त्याच्यासाठी मी गाडी नेतोय आता बोईसरला, म्हणजे केस पण कापीन आणि तिकडून कुठून तरी गाडी धुवून घरी आणेल आणि हार बीर घालून। तर असं सगळं आहे। तर आता 9 वाजलेले आहेत, तर मला वाटतं की सगळं होईपर्यंत म्हणजे केस कापून गाडी धुवून सगळं होईपर्यंत 1.5-2 तास निघून जातील ह्याच्यामध्ये, कारण की आज सगळे आपले घरी पाहुणे वगैरे पण येणार आहेत, मावशा वगैरे। तर आपलं संध्याकाळी भाऊबीजेचा कार्यक्रम असेल ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायलाच मिळेल। तर सगळा हा व्लॉग आहे तो आज एन्जॉय करा। आणि आता तुम्ही पहिल्यांदा बघत असतील, हा वेगळा अँगल आहे, गोप्रो मी लावलेला आहे, म्हणजे हा माझा समोरचा व्ह्यू आहे आणि या बाजूला थोडासा असा लेफ्ट साइडना व्ह्यू घेतोय गोप्रो हा जो आहे। तर आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा हा तुम्हाला व्ह्यू कसा वाटतोय, कारण की समोर एकदम थोडंसं वेगळं वाटत होतं, आता ह्याच्यात कसं सगळं तुम्हाला दिसत असेल, हा अजून पण वाईड होऊ शकतो, आता एकदम थोडंसं कमी सेटिंगला ठेवलेला आहे। तर आता मला सांगा हा तुम्हाला कसा वाटतो तो। तर आता भेटूया आपण पुढे, केस कापणार ते तर काही दाखवणार नाही, डायरेक्ट एखाद वेळ वॉशिंग सेंटरला गाडी वगैरे धुवू, त्याच्या 2-3 शॉट्स बघायला मिळतील बस। आता मी बोईसरला जाण्याच्या जस्ट 5 मिनिटं आधी थांबलेलो आहे, या शॉपला बोलतात टाकीनाका। मी इकडे का थांबलेलो आहे ते तुम्हाला दाखवतो, खास नाश्ता करण्याचा। ह्या 2 लिट्टी आणि हा चोखा आणि चटणी, तिखट चटणी असते एकदम। हा माझं सगळ्यात आवडतं स्ट्रीट फूड आहे, म्हणजे मला वडापावच्या पण पुढे हे आवडतं, इतकं म्हणजे भारी लागते आणि थोडंसं हेल्दी पण असते आणि बटाटा वगैरे, बटाटा असं उकडलेला असतो, वांग टोमॅटो हे सगळं असते आणि लिट्टी तर गव्हाच्या पिठापासून वगैरे बनवतात, तर 1 नंबर लागते ते। आता मी खातो आणि मग जाईन पुढे केस कापायला आणि त्याच्यानंतर गाडी वॉशिंगला। चला माझं खाऊन तर झालेलं आहे, आता मी निघतोय डायरेक्ट केस कापायला तिकडे त्या दुकानामध्ये, आणि ते झालं की त्याच्यानंतर डायरेक्ट कार वॉशिंगला। तर मी डायरेक्ट कार वॉशिंगचा ब्लॉग बनवेल, केस कापायचा तर काय दाखवणार। तर चला आता डायरेक्ट तिकडेच भेटूया। ही बघा आपल्या गाडीची वॉशिंग सुरू झालेली आहे, पहिले अंडर बॉडी वॉश करत आहेत, कारण की आता पावसाळा संपून म्हणजे 20-25 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये गाडी फिरलेली, म्हणून खाली सगळं चिखल माती वगैरे काय काय लागलेलं असते, म्हणून आता खालून एकदा वॉश केली तर अजून चांगलं होईल, म्हणजे तेवढं रस्टिंगचा इश्यू आपल्याला लवकर फेस करायला लागणार, त्याच्यासाठी ती काळजी। आणि वरून आता थोड्या वेळाने वरून सगळे वॉश होईल, मधून तर मी अजूनपर्यंत काही करत नाही कारण की नवीन गाडी आहे, मग पॉलिश वगैरे मधून करायची गरजच नाही, फक्त 3 महिने झालेले आहेत गाडीला। कार वॉशिंग करून तर झालेली आहे आणि आता मी निघालोय पुन्हा घरी जायला। तर त्याच्या आधी फक्त मी एका दुकानात हार घेणार आहे, कारण की गाडीला हार घालायचा आहे मला, आणि घरून फोन आलेला तर भाज्या पण घ्यायच्यात काहीतरी, आपलं पालेभाज्या किंवा असं काय असेल ते। तर बघू आता ते पण कसं काय, हार घेईन आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट घरी। आता मी चाललेलो घरी, तितक्यात बघा कोण कोण आलेले आहेत आपल्या ब्लॉग मध्ये, दीपा मावशी, पिंकी मावशी, प्रितेश, मम्मी, सर्वेश सगळे आलेले आहेत। आता इकडून आम्ही शॉपिंग वगैरे करू आणि मग जाऊ घरी। मी अजून आंघोळ पण नाही केलेली, केस कापलेले आहेत, नाही फटाके नाही घ्यायला, केस कापायला आलेले। आता दुपारचे वाजलेले 1:30 आणि आम्ही अजून पण बोईसरला जाऊ। मी सकाळी 9 वाजता घरून निघालेलो, ते बघा ते सकाळी फटाक्याचं दुकान, जी गाडी तिथे आहे पार्क, गाडी अजून तिकडेच आहे आणि हे सगळे अजून कपडे शॉपिंग करतात।
कारण की विश्रुतचा आज बर्थडे पण घरी करणार आहे, तर त्याच्यासाठी पण गिफ्ट काहीतरी, आणि अजून भाऊबीजेचं पण काय काय गिफ्ट घ्यायला लागलेले. तर सकाळी 9ला निघालेलो आणि आता वाजलेला आहे 1:30. घरी जाऊन आंघोळ करायची आहे, सगळं काय काय आहे. हा कोणाला घेतला? अच्छा, सेम सेम. हा बघा, अगस्त्य आणि विश्रुतला दोघांना सेम टी शर्ट. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि आम्ही चाललोय वर विश्रुतच्या बर्थडेचा केक कापायला, आणि मग तिकडे सगळं भाऊबीज वगैरे सगळं करू. बघा, आज आमचा बर्थडे बॉय, बर्थडे होऊन 3 दिवस झालेले आहेत आणि आता परत बर्थडे साजरा करतोय आम्ही त्याचा. कसा म्हणतो आणि नाक नाक करून टाकू, नाक 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 नाक. आता आमचा भाऊबीज वगैरे सगळ्यांचं करून झालेलं आहे. आता फक्त विश्रुतला ओवाळतोय आम्ही केक कटिंगसाठी. आता ते पण तुम्हाला दाखवतो. तर आता फायनली आम्ही चाललो वर जेवायला. जेवण तर सुरू झालेलंच आहे असं पण. आज जेवणात बघा काय काय मेन्यू होता. हे सलाड आहे, त्याच्यानंतर पापड, ह्या पुऱ्या, नेक्स्ट आहे आपला पुलाव मसाले भात, त्याच्यानंतर हे वरण आणि मटर पनीरची भाजी, ही बटाट्याची भाजी आणि हे गुलाबजाम. ॲक्च्युली सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मेन्यूमध्ये आज काय काय आहे. बघा सगळे बसलेले असे जेवायला. खालचे म्हणजे ग्राउंड लेवलचे फटाके फोडून झालेले. आता आम्ही चाललोय वरचे, सगळे वरचे बार फोडायला, सगळे स्काय शॉट. म्हणजे आता सगळे एक 101 वरचे स्काय शॉट आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले ते कंदील आहेत ते सगळे आहेत. हा बघा, हा सर्वेशच्या हातात आहे 15 शॉट. आणि महत्वाचं म्हणजे म्युझिकल आहे, म्युझिक वाजते. कोणती ती जेठालाल सर की हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी. हो 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 हो. थांब 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 थांब. गेला गेला गेला.
हे बघ हे सगळं व्हिडिओ देणार आहे. अशाच पद्धतीने सारी बाकी माझा बघ व्हॉट्सअप कॉल कर ना फोन कर. तो बबलूच आहे. मार व्हॉट्सअप कॉल कर. बबलू पडेला अडकून बिडकून. अरे